नोकरीतून फारशी आर्थिक कमाई होत नसल्यानं धाडसी निर्णय घेत व्यवसायाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या सध्या वाढताना दिसतीये. बीटेक फूड सायन्सची पदवी घेऊन 7 वर्ष नोकरी केलेल्या प्रकाश मुखेडकर यांनी देखील असाच धाडसी निर्णय घेतलाय. त्यांनी नोकरीला रामराम करत स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. आज त्यांना या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई होतीये. आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातल्या भवानी दापका या गावी जाणार आहोत. प्रकाश मुखेडकर यांनी बीटेक फूड सायन्सची पदवी घेतलीये. पदवीनंतर त्यांनी 10,000 रुपयांच्या मासिक पगारावर पल्प मेकिंग इंडस्ट्रीत नोकरीला सुरुवात केली. परंतु नोकरीत 7 वर्ष घालवल्यानंतर देखील म्हणावी तितकी आर्थिक प्रगती त्यांना साधता आली नाही. त्यामुळे नोकरी सोडून ते स्पर्धा परीक्षेकडे वळले. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात करिअर विषयी असलेली अनिश्चितता लवकरच त्यांच्या ध्यानात आली. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसोबतच बी प्लॅन म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. माझं शिक्षण बीटेक फूड सायन्स झालेलं आहे आणि मी 7 वर्ष जॉब पण केला आहे. त्याच्यानंतर मी जॉब रिझाईन केला कारण मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची होती. मग कॉम्पिटिटिव्हची एक्झामची तयारी करत असताना मला त्या स्पर्धेमध्ये अनिश्चितता दिसल्यामुळे मी एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमका कोणता व्यवसाय सुरू करायचा याची प्रकाश यांनी चाचपणी केली. यातून त्यांना ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेत शेवटी भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याकडून कोल्ड प्रेस ऑइल मिल विकत घेण्याचा निर्णय घेतला. समाजामध्ये आता लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. तर मग मी हेल्थ कॉन्शियसमध्ये काय करू शकतो जे की माझ्या शिक्षणाचा उपयोग त्याच्यासोबत होईल. तर मग मी बघितलं की आता ऑइलमुळे जास्त हे होतं आहे, प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होतात. तर मग आपण कच्ची घाणा तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल काढण्याचा निर्णय घेतला आणि मी त्या शोधात होतो. मग मी यूट्यूबवर वगैरे मित्रांना वगैरे सर्च करायला सांगितलं. मी पण सर्च केला कुठली मशीन चांगली आहे वगैरे. तेव्हा मला यूट्यूबवर भारत ॲग्रीटेकचा व्हिडिओ भेटला आणि मग तिथे प्लांटला जाऊन भेट दिली मी. सरांनी मला गायडन्स केलं की कसं प्रोडक्शन करायचं किंवा मार्केटिंग कशी करायची. मग तांत्रिक इश्यू जर काय आला त्यांच्यात मेकॅनिकल बिघाड वगैरे तर कशी सेवा ते पुरवतील त्यांचं सगळं नॉलेज मला देऊन सांगितले त्यांनी मला. मग मी ठरवलं की हीच मशीन घ्यायची भारत ॲग्रीटेकची. व्यवसाय कोणता करायचा हे ठरवण्यासोबतच प्रकाश यांनी तो व्यवसाय कुठं सुरू करायचा याचीही चाचपणी केली. त्यामुळेच त्यांनी हा व्यवसाय स्वतःच्या गावी सुरू न करता स्वतःच्या गावापासून जवळ असलेल्या भवानी दापका या गावात सुरू केला. भवानी दापका हे गाव सेंटर प्लेसला असल्यानं जवळपास तब्बल 22 गावातील लोक आता प्रकाश यांच्याकडे तेल गाळपासाठी येत असल्याचं ते सांगतात. ही मशीन जेव्हा आम्ही इथं टाकण्याचा निर्णय घेतला की हे सर्कल प्लेस आहे हे गाव म्हणजे दापका आणि आजूबाजूला एक 22 खेडे त्याला अटॅच आहेत. त्याच्यामुळं मी हा व्यवसाय इथे टाकलेला आहे. आता रोज आमच्याकडे शेतकरी गाळप करायला येतात. प्रकाश यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भारत ॲग्रीटेक यांच्याकडून मशीन विकत घेतली. या मशीनवर सध्या दररोज 3 ते 4 क्विंटल शेतकऱ्यांकडील तेलबियांचं गाळप केलं जातं. त्यासाठी ठराविक दर आकारला जातो किंवा ज्या शेतकऱ्यांना पेंड नको असेल त्यांच्याकडून पेंड ठेवून घेतली जाते. यासोबतच स्वतः खरेदी केलेल्या तेलबियांचंही गाळप केलं जातं. यातून तयार झालेलं तेल स्वतःच्या ब्रँडने शहरातील मॉल्स, किराणा दुकानं, अपार्टमेंट्स अशा विविध ठिकाणी विकलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये ही मशीन परचेस केली आणि मग इथं येऊन इन्स्टॉलमेंट केली. आता त्याच्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत मी मशीनवर काम करतो. रोज 3-4 क्विंटल शेतकऱ्यांचं येतं आणि आम्ही 2 दिवसाला 10 क्विंटल आम्ही प्रोडक्शन करतो. शेतकरी जेव्हा घेऊन येतात तर त्यांना पेंट घेऊन जायची असेल तर आमचे ठरलेले चार्जेस ते आम्हाला देतात. जर त्यांना पेंट नको असेल तर आम्ही त्यांना फ्रीमध्ये गाळप करून देतो. तर त्यांचं तेवढं झालं की मग आम्ही आमचं स्वतःचं प्रोडक्शन करून आता आम्ही ब्रँड पण बनवलेला आहे एव्हर प्युअर नावाने. ते आम्ही औरंगाबाद, पुणे, मेगा सिटीमध्ये आम्ही मॉलमध्ये, किराणा स्टोअर्स आणि अपार्टमेंट वगैरे असे प्रोफेशनल लोकांना भेटी देऊन आम्ही आमचं मार्केटिंग करतो. या व्यवसायातून प्रकाश यांना महिन्याला लाख ते 1.25 लाखांचा निव्वळ नफा मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नोकरी करताना वर्षभर राबल्यानंतर जी कमाई व्हायची ती आता अवघ्या काही दिवसात होतीये.
म्हणूनच कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायातून आर्थिक प्रगती साधणं सहज शक्य असल्याचं ते सांगतात. ऑइल मिलचा व्यवसाय सुरू केला आणि आता माझं प्रोडक्शन वगैरे व्यवस्थित होतं. जेवढा मला पगार होता तिथे ते आता मी काही दिवसातच इथं मिळतो तेवढा मला, आणि महिन्याभरात मला 1.25 लाख रुपयेपर्यंत सगळं खर्च वगैरे जाऊन माझं इन्कम आहे. एकूणच प्रकाश यांनी वेळीच नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरलाय. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमुळे करिअरबाबत तयार झालेली अनिश्चितता देखील दूर करण्यात ते यशस्वी झालेत. जर तुम्हालाही प्रकाश यांच्याप्रमाणेच एखादा व्यवसाय सुरू करायचा असल्यास भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याशी 96 19 66 30 55 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील.